अमावस्येची रात्र अशुभ असते, नकारात्मक शक्तींनी व्यापलेले असते वगैरे विचार आपल्या मनात थैमान घालू लागतात आणि आपण घाबरून अमावस्येच्या तिथीला अशुभ असे लेबल लावून मोकळे होतो। पण ती खरंच अशुभ असते का? उद्या 25 जून रोजी ज्येष्ठ अमावस्या आहे। अमावस्या या तिथीला अनेक जण अशुभ मानतात। उलट तसे मानण्याचे काहीच कारण नाही। निसर्ग हा आपल्या आयुष्याचे प्रतिबिंब दर्शवतो, जगण्याला उमेद देतो। ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र आल्हाददायक वाटतो, तसा बीजेचा चंद्र शीतल वाटतो। अमावस्येला तो नाहीसा होतो। कलेकलेने वाढत जाणे आणि कलेकलेने कमी होत जाणे हा नियम जसा निसर्गाला आहे तसा मानवाला सुद्धा आहे, हे आपल्याला अमावस्येची रात्र शिकवते। मंडळी, ज्याप्रमाणे कोणीही मनुष्य एका रात्रीत प्रसिद्ध होत नाही आणि झालाच तर ती प्रसिद्ध फार काळ टिकत नाही, मात्र कलेकलेने ज्यांची प्रगती होते ते एक ना एक दिवस पौर्णिमेच्या चंद्रासारखे आकाश व्यापून टाकतात, सर्वांचे लक्ष वेधून घेतात। मात्र ही स्थिती देखील फार काळ राहत नाही। कलेकलेने चंद्र अस्त पावतो आणि अमावस्येला नाहीसं होतो। तसेच मनुष्याचेही होते। प्रसिद्धीच्या शिखरावर पोचून आल्यानंतरही ही निवृत्तीची अवस्था माणसानेही मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे आणि म्हणून अमावस्येला अशुभ न मानता त्या रात्री सूर्य आणि चंद्राच्या अनुपस्थितीत आपले मन चांगल्या विचारांनी कसे प्रकाशित होईल या दृष्टीने आपण विचार आणि कृती केली पाहिजे। तसेच अमावस्येच्या तिथीला अशुभ न मानता आपल्या मनातल्या अंधकारावर प्रकाश टाकला पाहिजे।